11 हेक्टर जागेवर सुमारे 74 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या मिरकरवाडा मच्छीमार बंदर टप्पा 2 बाबत बोलावण्यात आलेली जनसुनावणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली। पहिला प्रोजेक्ट प्रोपोनंट यामध्ये प्रोजेक्ट प्रोपोनंट आपला मत्स्य विकास डिपार्टमेंट आहे, फिशरीज डिपार्टमेंट आहे, संबंधित त्यांच्या MOP मार्फत त्याच्या इम्प्लिमेंट होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे। त्या प्रोजेक्टच्या संदर्भाचं माहिती सध्या त्यांनी एक स्वरूपात दिली। या ठिकाणी प्रत्येकांना म्हणजे तुमचा शंका प्रोजेक्टच्या संदर्भात तुमचा ओपिनियन मत सगळं मांडायला प्रत्येकाला संधी देणार आहे। प्रत्येकाने तुमचं ओळख सांगून तुमचं मतं मांडावी। आम्ही प्रत्येकाचं म्हणणं इथे आपण नोंद करून घेणार आहे। प्रत्येकाचं म्हणणं किंवा मत आपला केंद्र भारत सरकारपर्यंत आपण हे पोहोचण्याच्या व्यवस्था करणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने सुरू करण्यापूर्वी त्यांच्या ओळख सांगून पुढे प्रश्न मांडावे। या सुनावणीमध्ये माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर, माजी नगराध्यक्ष उमेश शेटे, ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी आपापली मतं नोंदवताना टप्पा 2 पूर्ण करताना टप्पा 1 ची पुनरावृत्ती होऊ नये असं सांगितलं। हा फेज 2 प्रोग्राम जो आपण सुरू करत आहात त्याच्या अगोदर फेज 1 पूर्ण क्षमतेनं चालतोय का? आणि दुसरा मुद्दा असा आहे की फेज 1 मध्ये आपल्याला जे प्रश्न आलेले मुख्यत्वे सिटिंगचे त्याबाबत आपण काय केलंय? कारण तो त्याच्यावर खर्च होतोय, दरवर्षी आपण ते ट्रेजर आणतोय आणि ते बंदर तसंच राहतंय। याबद्दल आपण तो काही ह्याचा अभ्यास केलाय? हा एन्व्हायरमेंटल ठीक आहे, पण त्याचा सँड सेडिमेंटचा काही अभ्यास केलाय का? दरवर्षी किती तिथे सँड येणार आहे आणि त्यासाठी काय करणार आहे त्याचा आपण खुलासा करावा। आमचं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही ज्या फेज 1 ला जी मान्यता देऊन जे कार्यक्रम तुम्ही राबवत आहे तो तुमचा काही अंशी फेल गेलेला आहे। त्याच्या त्रुटींचं तुम्ही काय करणार हे तुम्ही आम्हाला सांगा। एक लक्षात घ्या, मगाशी तुम्ही सांगितलं की जी कन्सल्टंट कंपनी आहे तिला ना रत्नागिरीचा इतिहास माहिती ना भूगोल माहिती, त्यांचं शैक्षणिक पात्रता त्यांची जरूर उच्चतम पातळीची आहे, त्याला चॅलेंज करत नाही, परंतु त्याच्यात असणाऱ्या अडीअडचणी त्याच्यावर मात कशी करणार कृपया याचा खुलासा करा। आमची तशी नोंद घ्या आणि तुम्ही शासनाला कळवा, नाहीतर उद्या काय होईल फेज 2 फेज 2 फेज आहे, पुन्हा शासन फेज 3 काढेल। हे आमचं म्हणणं आहे। आपल्याला सांगू इच्छितो त्याच्यामध्ये आपण एकूण 21 फॅसिलिटीज सुविधा उपलब्ध करून देणार आहोत। त्या अतिशय सर्व चांगले आहेत, आपल्याला वादच नाही। 11-12 ज्याची सुरुवात झाली प्रोजेक्टची त्याची कॉस्ट होती 64 कोटी रुपये। आज 13-14 मध्ये ते 74 कोटी झालेले आणि पूर्ण वर्षाने 100 कोटी रुपये असं माझं मत आहे। ठीक आहे, फेज 1 टप्पा जेव्हा पूर्ण झाला तेव्हा काय झालं, त्याची आज अवस्था काय आहे चर्चा करण्यापेक्षा कधीला सांगता मुद्दा बरोबर आहे, दुमत काय नाही, पण ते आता पाठीमागे जाताना परत आपण नवीन आता टेक्नॉलॉजी जे बदल होणार आहे त्याचा आपण सगळ्यांनी स्वागत करूया। त्याच्यामुळे एक पत्रकार म्हणून, एक जनता म्हणून, एक नागरिक म्हणून या जनसुनावणीमध्ये अलिमिया काझी म्हणून माझं मत या प्रकल्पाच्या बाजूने आणि माझा या प्रकल्पाला 100% पाठिंबा आहे ही सुनावणी। धन्यवाद। या प्रसंगी प्रादेशिक अधिकारी SS डोके, उपप्रादेशिक अधिकारी LT भिंगारदिवे, प्रांत प्रसाद उकारणे, निवासी उपजिल्हाधिकारी SR बर्गे, तहसीलदार मारुती कांबळे, बंदर अधिकारी कॅप्टन विनायक इंगळे, सहाय्यक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले आदी अधिकारी उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य विजय सालीम, भाटीमिर्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच भैया भाटकर यांनी जनसुनावणीमध्ये आपले विचार व्यक्त करताना मिरकरवाडा मच्छीमार बंदर टप्पा क्रमांक 2 पूर्ण करताना भाटीमिर्या, जाकीमिर्या, मिर्या बंदर आदी गावांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची शासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असं सांगितलं। आपल्याला एडीपीचा प्रोजेक्ट येतोय ते आमची दिशाभूलच करतायत, आम्हाला चुकीच्या पद्धतीने माहिती देतात की त्यांच्या नगरपालिकेच्या समितीसमोर हा प्रोजेक्ट दाखवून मत घ्यावा म्हणून माझी एक विनंती आहे जिल्हा सदस्य म्हणून की ह्या संबंधित एक मिर्या ग्रामपंचायत आहे, तर मिर्या ग्रामपंचायत एकदा हे घेऊन आणि आपण चर्चा करून त्याच्यावर सगळ्या ग्रामपंचायतीला कळलं, आता आम्ही फक्त दोघे झालो आहे, तर
तशी विनंती आहे की तुम्हाला हे सगळं आम्हाला परत एकदा निगेटिव्ह लोकांना दाखवूया, म्हणजे गैरसमज होणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य घ्यायचे. मिरकरवाडा मच्छीमार बंदर टप्पा 2 ची बांधणी कशा प्रकारे असेल आणि याबाबत पर्यावरण दृष्ट्या कोणत्या प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे याची सविस्तर माहिती चित्रीकरणाद्वारे दाखवण्यात आली. ही बाबाजी रेडी आहे, डिजिटल रेडी आहे, समीला रेडी आहे, पोलीसची रेडी आहे, ब्रेक होतो. मिरकरवाडा टप्पा एक जोडला तो मी सांगितल्याप्रमाणे मला 4.5 स्मार्ट केले, 300 कोटी 16 मीटरच्या आणि 200 मीटरच्या पर्सनल कोटी 500 अशासाठी केला. त्याच्यामध्ये ह्या बाबी असतील हे सगळं 2,87,000 मीटरचा गाव त्याच्यामध्ये काढला जाईल. तर पहिली 66,000 मीटरचा गाव हा तिथंच वापरला जाईल. उर्वरित जो गाव आहे तो बीचवर टाकला जाईल. पुढच्या त्याचं ह्याच्यासाठी बीच आहे त्यामध्ये इथं एस्टेशन आहे. दगडाची जी भिंत दिसते ती काढली जाईल आणि हे इथं हे 750 मीटरचं अंतर आहे त्यामध्ये असं होऊन ते असं जाईल. हा 100 मीटरचा स्पॅशियल बराचसा पोर्शन हा पाण्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये समुद्राचं जे पर्यावरणाचा स्टडी करण्यासाठी बराचसा खर्च केला पाहिजे. सध्या असलेल्या मिरकरवाडा बंदरामुळे मच्छीमारांचे कशा प्रकारे हाल होत आहेत याची माहिती मच्छीमार सुलेमान मुल्ला आणि निसार दर्वे यांनी देऊन टप्पा 2 चं काम लवकरात लवकर सुरू करावं असं सांगितलं. साहेब आता जे बोलले हा सेकंड फेज होण्यापूर्वीची सगळी परिस्थिती आहे. सेकंड फेज झाला नाही तर साहेब हे पुन्हा पुन्हा वाहन येतच राहणार. म्हणून साहेब आम्हाला सेकंड फेज झालाच पाहिजे. जर सेकंड फेज झाला हा जेवढा तलाकाचा हा पूर्ण काम आमचं झाला तर आमचा संपूर्ण जो येणारा घाल हा बंद होईल आणि आमची त्याच्यामध्ये आमचं जे काय मच्छीमारांचं दुखणं आहे ते दूर होईल. साहेब आम्ही 1982 हा बंदर चालू झाला. त्यानंतर 1995 पासून आज आम्ही सेकंड फेज व्हावा यासाठी दिल्लीला आणि जिकडे तिकडे आम्ही दाद देत आहोत आणि हा पूर्ण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले मच्छीमाराने. तर हे काही आणखी त्याच्यामध्ये काय काढणं दाखवून तर हे पाणी इथे साठेल किंवा ही गाल इथे येईल असं न करताना हा सेकंड फेज व्हावा. नगराध्यक्ष महेंद्र मय्येकर यांनी आपले विचार व्यक्त करताना शहरातील 3 मुख्य गटारं मिरकरवाडा आणि भगवती समुद्रात सोडण्यात आल्यानं ती बंद करावी अशी जी प्रदूषण नियंत्रण मंडळानं लेखी सूचना केली आहे त्यावर नाराजी व्यक्त करत मार्ग काढण्याचं आवाहन केलंय. सुमारे 74 कोटी रुपये खर्च करून मिरकरवाडा इथं बांधण्यात येणाऱ्या मच्छीमार बंदर टप्पा क्रमांक 2 बाबत 1 महिन्यापूर्वी सर्वांना लेखी सूचना देऊनही मच्छीमार बांधवांनी या महत्त्वपूर्ण विषयाकडे पाठ फिरवल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या अत्याधुनिक मच्छीमार बंदरामध्ये मच्छी लिलावगृह, जाळे विणण्याकरता शेड, नौका दुरुस्ती केंद्र, प्रशासकीय कार्यालय, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, अग्निशामक केंद्र आदी प्रकारच्या सुमारे 21 सुविधा प्राप्त होणार असल्यानं भविष्यात मिरकरवाडा मच्छीमार बंदर देशातील प्रथम क्रमांकाचं बंदर असेल असं सांगण्यात आलं. शेवटी जनसुनावणीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी मिरकरवाडा मच्छीमार बंदर टप्पा क्रमांक 2 बाबत नागरिकांनी केलेल्या विविध प्रकारच्या सूचना, अभिप्राय आणि भावनांची नोंद घेत तसा लेखी अहवाल लवकरच केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठवला जाईल असं सांगितलं. आपण या ठिकाणी सविस्तर सादरीकरण करण्यात आले विषय डिपार्टमेंटमार्फत या प्रोजेक्टच्या संदर्भाचा आर्थिक दृष्टिकोनाचा तरतूद आणि पर्यावरण संदर्भात त्या संस्थेने तयार केलेले आराखडा आणि त्यामध्ये त्यांचा निष्कर्ष सगळं या ठिकाणी सविस्तरपणे सूचना करण्यात आले. आणि काही नागरिकांनी या मला एकंदरीत सगळ्या लोकांचा या प्रोजेक्टच्या पाठिंबा मला लक्षात आला. परंतु काही लोकांनी या प्रोजेक्ट करताना काही शंका व्यक्त केलेली आहे ते सगळं आम्ही नोंद घेतलेले आहे. या संदर्भात निर्णय देणे वगैरे या जनसुनावणीचा हेतू नाही आहे. जे काय तुम्ही उपस्थित केले होता सर्व आम्ही नोंद घेतलेले आहे. आपण भारत सरकारच्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटकडे आपण पाठवणार आहोत आणि त्यांनी हे सगळं तुमचं प्रत्येक मुद्द्याला अभ्यास करूनच या प्रकल्पाच्या पुढील प्रकल्पाच्या मंजुरी वगैरे ते देताना ते सगळं गोष्ट त्यांनी लक्षात घेणार आहे.